लास्ट लेक्चरला आपण डिस्कस करत होतो रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल डिस्कस करत होतो. त्या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल्स मध्ये आपण बघितलं रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O डॅश H बॉन्ड. तर रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O डॅश H बॉन्ड मध्ये आपण कोणता पार्ट बघितलेला होता? रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O डॅश H बॉन्ड मधला आपण एक बघितलेला होता. तो कोणता? ऍक्शन विथ मेटल एक बघितला. आणि इस्टरिफिकेशनची पहिली रिॲक्शन बघितली. कोणती इस्टरिफिकेशनची पहिली रिॲक्शन बघितली? इस्टरिफिकेशनची पहिली रिॲक्शन म्हणजे कोणती बघितलेली होती? तर रिॲक्शन्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, तो इस्टरिफिकेशन रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O डॅश H बॉन्ड मधला इस्टरिफिकेशन बघा. फिनॉल कसा असतो? C6H5O डॅश काय असतो? H. ह्याची रिॲक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड्स RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH बरोबर झाली. तर ह्याला प्लस कन्सिडर करायचा आणि ह्याला काय कन्सिडर करायचा? मायनस. इथं OH बॉन्ड जर ब्रेक होत असेल तर O मायनस आणि इथं काय असणार आहे? H प्लस असणार. मग काय होणार आहे? हा H प्लस इथं जाणार आणि हा इथं येणार. ही रिॲक्शन कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबरची रिॲक्शन रिव्हर्सिबल असल्यामुळे ही आपण इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड करतो, जो की कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतो आणि डिहायड्रेटिंग रिएजंट म्हणून ऍक्ट होतो. जो की कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतो आणि डिहायड्रेटिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. तर रिॲक्शन वेगाने आपल्याला मिळते C6H5O. C6H5O. नेक्स्ट C6H5O नंतर इथं काय येणार आहे? C डबल बॉन्ड O, दॅट इज फिनिल ईस्टर. कोण फॉर्म झाला? तर फिनिल ईस्टर. आणि बाय प्रोडक्ट वॉटर आहे. बाय प्रोडक्ट वॉटर जो असतो तो इव्हॅपोरेट होतो. बाय प्रोडक्ट वॉटर इव्हॅपोरेट जर झाला, निघून गेला, तर रिॲक्शन रिव्हर्स होत नाही. म्हणजे एक्झाम्पल C6H5OH हा जो आहे फिनॉल आहे, ह्यातला हा बॉन्ड ब्रेक होणार OH प्लस CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH, इथं O मायनस आणि H काय आहे? प्लस. रिॲक्शन रिव्हर्सिबल असते म्हणून ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये करायची असते. मग इथं काय येणार आहे? H प्लस, इथं प्लस, इथं सॉरी इथं नको, इथं काय हा प्लस इथं. मग इथं काय येणार आहे? C6H5O C डबल बॉन्ड इथं काय येणार आहे? CH3 प्लस काय येणार आहे? H2O. मग इथं काय फॉर्म होणार आहे? ह्याचं नाव काय असणार आहे? हा फिनिल ग्रुप आहे, हा ऍसिटिक ग्रुप आहे म्हणून ह्याला काय होणार आहे? फिनिल ऍसिटिक. काय होणार आहे? फिनिल काय होणार आहे? ऍसिटेट फॉर्म होणार आहे. नेक्स्ट आता रिॲक्शन बघा. बाय युजिंग acid anhydrides, by using acid anhydride, same acid anhydride साठी पण RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O इथं R एकाला प्लस कन्सिडर करायचा, एकाला काय कन्सिडर करायचा? मायनस. मग फिनॉल C6H5O इथं काय आहे? H प्लस RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O इथं R येणार. ओके, मग ह्याला प्लस कन्सिडर केला, ह्याला मायनस कन्सिडर केला, H प्लस कन्सिडर केला, हा इथं सबस्टिट्यूट झाला. ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. आणि रिॲक्शन कशी असते? तर रिव्हर्सिबल असते. मग इथं काय फॉर्म होणार आहे? C6H5O C डबल बॉन्ड O इथं काय येणार? R प्लस. हे बघा, RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस आणि H प्लस म्हणजे कोण फॉर्म होतं? ऍसिटिक ऍसिड. RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड OH म्हणजे हा कोण फॉर्म झाला? फिनिल ईस्ट. कोण फॉर्म झाला? तर फिनिल ईस्टर फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? फिनिल काय झाला? तर ईस्टर फॉर्म झाला. नेक्स्ट इथं परत C6H5O डॅश H प्लस CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O इथं काय येणार आहे? CH3 हा इथं प्लस आणि इथं काय असणार आहे? मायनस. रिॲक्शन ऍसिडिक कंडिशन्स मध्ये होते. इथं काय येणार आहे? C6H5 इथं काय येणार आहे? O, इथं बघा O मायनस होता आणि H प्लस होता आणि हा C, परत C डबल बॉन्ड इथं काय येणार आहे? CH3 प्लस
CH3COOH म्हणजे हा कोण असणार आहे तर परत फिनिल कोण आहे तर हा ऍसिटेट. असं नाही आहे की हाच दरवेळेला होता. इथं तुम्ही CH3CH2C डबल बॉन्ड O घेतला तर काय होणार आहे प्रोपिऑन अनहायड्रेट होणार आहे. हा ऍसिड अनहायड्रेट आहे. हा काय आहे तर ऍसिड काय आहे तर अनहायड्रेट आहे. नेक्स्ट ह्यापेक्षा म्हणजे जर यील्ड चांगला पाहिजे असेल, आपण म्हटलं ना लास्ट लेक्चरला लास्ट म्हणजे एकदम स्टार्टिंगच्या लेक्चरला तुम्ही रिॲक्शन्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स मध्ये रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ कोणता बघत होता OH बॉन्ड बघत होता. त्या केसमध्ये आपण बघितलंय काय बघितलेलं आहे की जो पर्टिक्युलर म्हणजे ऍसिड क्लोराइड वापरला इन प्रेझेन्स ऑफ पायरिडिन. काय वापरला ऍसिड क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ काय वापरला पायरिडिन वापरला तर आपल्याला यील्ड इस्टरची चांगली मिळते. मग सेम रिॲक्शन फिनॉल घेतला C6H5OH घेतला प्लस त्याला रिॲक्ट केलं ऍसिड क्लोराइड बरोबर. मी डायरेक्टली लिहिते CH3C डबल बॉन्ड इथं काय घेते Cl. ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये घेते पायरिडिन. ठीक आहे. हा O मायनस हा H प्लस हा CH3C डबल बॉन्ड O प्लस आणि Cl मायनस. मग इथे रिॲक्शन होऊन काय मिळते C6H5O C डबल बॉन्ड इथं काय आहे CH3 प्लस बाय प्रोडक्ट काय आहे HCl. परत हा कोण मिळाला फिनिल ऍसिटेट. कोण मिळाला फिनिल काय मिळाला तर ऍसिटेट मिळाला. परत आणि आपण ही पण बघू शकतो C6H5OH कोण आहे फिनॉल. ह्याची रिॲक्शन प्रोपिऑनिल क्लोराइड्स बरोबर CH3CH2 C डबल बॉन्ड O इथं काय घेते Cl. ह्याची रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये पायरिडिन. ठीक आहे. हा प्लस आणि हा काय असणार आहे मायनस असणार आहे. मग C6H5 इथं O हा O मायनस आणि H काय आहे प्लस आहे. इथं बघा C6H5O मायनस इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड O CH2 इथं काय येणार आहे CH3 प्लस HC. म्हणजे हा काय येणार आहे फिनिल प्रोपिऑनिल फिनिल प्रोपिऑनेट आणि हा काय आहे तर प्रोपिऑनिल क्लोराइड. कोण आहे प्रोपिऑनिल क्लोराइड. आता when we react what see when we react phenol with what acyl chlorides. कोणाबरोबर रिॲक्ट करतो ऍसिल क्लोराइड. जेव्हा आपण फिनॉल्स कोणाला फिनॉल्सला किंवा हे बघा अल्कोहोल घ्या किंवा फिनॉल घ्या. when we react phenols with acyl chloride in presence of what pyridine we get a good yield of yeast. आपल्याला यील्ड चांगली मिळते. कशाची यील्ड चांगली मिळते इस्टरची. हे इस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे. त्यामध्ये ब्रेकिंग ऑफ कोणता बॉन्ड आहे OH बॉन्ड आहे. ब्रेकिंग ऑफ कोणता बॉन्ड आहे OH बॉन्ड. कशामधला तर फिनॉल मधला. कशामधला तर फिनॉल मधला. बघा ही रिॲक्शन हे रिॲक्शन्स बघा रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड मध्ये इस्टरिफिकेशन. आपल्याला इकडे सगळे फिनिल इस्टर्स मिळणार. सगळे कोणते इस्टर्स मिळणार आहेत तर फिनिल इस्टर्स. सगळे कोणते इस्टर्स मिळणार तर फिनिल इस्टर्स. बघा फिनॉलचा स्ट्रक्चर जरा बघा प्लीज. हा फिनॉल आहे C6H5 काय आहे OH. ह्या फिनॉलवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे. जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतील एखाद्या जॉईनिंग ग्रुपवर तर तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो. तो कसला असतो इलेक्ट्रॉन काय असतो डोनेटिंग असतो. म्हणजे हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे सॉरी हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार बॉन्ड पेअर आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार लोन पेअर.
म्हणजे तुम्हाला जो पुढचा स्ट्रक्चर मिळेल तो असा मिळेल. हे रेझोनन्स आहे हा ओ, इथं H आहे तसं, मग हा ऑक्सिजनवर चार्ज काय येणार आहे प्लस. कारण बघा ऑक्सिजनवर चार्ज प्लस ह्यासाठी येणार, हे 2 इलेक्ट्रॉन्स होते, ठीक आहे. हे 2 इलेक्ट्रॉन्स लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाले, बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाले. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाले, तर लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाले, तर बॉन्ड पेअर मध्ये. लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट झाले, तर बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाले. त्यावेळी एक जो इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा होता तो कार्बनला गेला. कोणाला गेला, कार्बनला गेला. परत बघा हा जो बॉन्ड पेअर आहे हा कशामध्ये कन्वर्ट झाला, लोन पेअर. हा परत येतात. परत हा रेझोनन्स इथंच थांबतो का नाही, परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर, आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, तर लोन. म्हणजे इथं काय येणार आहे, O डबल बॉन्ड H, ह्यावरती ह्यावरती प्लस चार्ज, हा लोन पेअर होता हा कशामध्ये कन्वर्ट झाला, बॉन्ड पेअर, हा बॉन्ड पेअर होता तो कशामध्ये कन्वर्ट झाला, लोन. हा आहे परत इथं बघा हा परत बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, लोन पेअर, आणि हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, माझे जरा शब्द चुकले तर प्लीज अंडरस्टँड करून घ्या. हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर, आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, तर लोन पेअर. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर मिळणार कसं मिळतं, तर डबल बॉन्ड ओ, ह्यावरती प्लस, हा इथं, हा इथं, ह्यावरती मायनस. तर हा जो पर्टिक्युलर हा लोन पेअर, हा लोन पेअर परत कशामध्ये कन्वर्ट होतो, बॉन्ड पेअर, आणि हा बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो, तर लोन पेअर मध्ये. म्हणजे परत तुम्हाला मिळताना रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या एंडला असं मिळेल, हा इथे एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड पहिला आहे तसा घेतलाय बघा, हा आणि हा बॉन्ड आहे, हा जो लोन पेअर आहे हा बॉन्ड पेअर मध्ये कन्वर्ट झाला, हा ऑक्सिजन आहे, इथं H, म्हणजे काय झालं, हे बघा हा जो बॉन्ड आहे इथं शिफ्ट झालाय. स्ट्रक्चर बघा हा पहिला आणि तो पाचवा स्ट्रक्चर आहे, हा पाचवा, हा पहिला, हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय, हा बॉन्ड इथं शिफ्ट झालाय. आता बॉन्ड शिफ्ट झाला, रेझोनन्स झाला, परत सेम होणार आहे. परत हा मी तुम्हाला जसं सिस्टीम म्हटलं की परत हा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, बॉन्ड पेअर, बॉन्ड पेअर कशामध्ये होणार आहे, लोन पेअर, परत बॉन्ड पेअर, लोन पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर, शिफ्टिंग होणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हा O डबल बॉन्ड O आहे, डबल बॉन्ड OH आहे. मग हा डबल बॉन्ड कॅरेक्टर म्हणजे ह्यामध्ये हा OH निगेटिव्ह, ऍक्च्युली OH हा मायनस असतो. इथे जेव्हा डबल बॉन्ड होतो तर हा पूर्ण OH निघू शकत नाही. डबल बॉन्ड कॅरेक्टर स्ट्रॉंग असतो, कार्बन C डबल बॉन्ड O आहे, त्यामुळे इथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होत नाही. कोणते रिॲक्शन्स होत नाहीत, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होत नाहीत. म्हणजे इथं C-OH हा बॉन्ड ब्रेक होत नाही. रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग C-OH होत नाहीत, कारण इथं C-OH ला हा कार्बन sp2 हायब्रिडाइज असतो आणि त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर येतो. मग C डबल बॉन्ड O हा कॅरेक्टर जेव्हा आहे तर हा काय आहे, ह्याची स्ट्रेंथ C डबल बॉन्ड O म्हणजे परत जवळ आले, जवळ जेव्हा आले त्यामध्ये तो बॉन्ड ब्रेक करू देणार आहे का, नाही. त्यामुळे सिन्स the particular phenol group shows electron donating group which causes resonance and during resonance the sp2 hybridized carbon attached to oxygen shows partial double bond character. मग partial double bond character आहे तर तिथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार नाही. म्हणजे हा C-OH जर बॉन्ड असेल, हे बघा असा, हा जो पर्टिक्युलर बॉन्ड आहे हा इझिली काय होणार नाही, ब्रेक होणार नाही, कारण ह्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर येतो. कोणता कॅरेक्टर येतो, डबल बॉन्ड कॅरेक्टर येतो. त्यामुळे इथं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होत नाही. मग न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही तर कोणते रिॲक्शन्स होणार आहेत, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही तर मोर प्रोबॅबली केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण कोणते रिॲक्शन्स बघणार आहे, जसं आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ हॅलोजन्स बघितलं, सेम इथं आपण बघणार आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ फिनॉल.
पहिला आपण काय बघणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ काय बघणार आहे तर फिनॉल. न्यूक्लियोफिलिक नाही, इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफिल म्हणजे इलेक्ट्रोफाईल रिप्लेस होतो. इलेक्ट्रोफाईल रिप्लेस होतो म्हणजे मी आता तुम्हाला सांगते पूर्ण स्ट्रक्चर वापरली बघा. कार्बन सिंगल बॉन्ड, 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 सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, इथं काय आहे OH आणि इथं सगळ्याला जॉईंट काय आहे हायड्रोजन आहे. आणि जेव्हा रेझोनन्स होतो तेव्हा ऑर्थो पोझिशनची आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. मग इथला निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि इथला निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि ह्या पोझिशनची निगेटिव्ह चार्ज वाढते. मग इकडचा निगेटिव्ह चार्ज वाढल्यामुळे हा H+ इझिली काय होऊ शकतो, रिप्लेस होऊ शकतो. मग जेव्हा कधी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहे, जेव्हा कधी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असणार आहे आपल्याला मोस्टली दोन प्रोडक्ट मिळणार, एक ऑर्थो डायरेक्टिंग आणि एक पॅरा डायरेक्टिंग. एक काय मिळणार आहे, ऑर्थो डायरेक्टिंग मिळेल आणि एक काय मिळेल, पॅरा डायरेक्टिंग. काय मिळेल, ऑर्थो डायरेक्टिंग आणि काय मिळेल, पॅरा डायरेक्टिंग. पण एक लक्षात घ्या, ऑर्थो डायरेक्टिंग पॅरा डायरेक्टिंग मिळालं. आतापर्यंत आपण म्हणतो की मिनिमम रिपल्शन मॅक्झिमम स्टॅबिलिटी, त्यामुळे पॅरा डायरेक्टिंग मेजर प्रोडक्ट असतो. मिनिमम रिपल्शन मॅक्झिमम स्टॅबिलिटी ह्या कॉन्सेप्टने हा OH मग अदर एंड पॅरा पोझिशनला आहे बघा. हा पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली तर तिथला म्हणजे आपल्याला म्हणतो की ह्या दोघांमध्ये डिस्टन्स जास्त आहे, मग मिनिमम रिपल्शन असेल तर मॅक्झिमम स्टॅबिलिटी, त्यामुळे जे पॅरा डायरेक्टिंग असतात ते मोस्टली आपल्याला मेजर मिळाले. पण इथं सम केसेसमध्ये बघा मी काय म्हटलं, थोड्या केसेसमध्ये म्हणजे आपण जी रिमर स्टीमन एक रिॲक्शन बघणार आहे, कोल्बे सिंथेसिस एक रिॲक्शन बघणार आहे आणि आहेत नायट्रेशन आहेत आणि सल्फोनेशन पण आहेत. पण रिमर स्टीमन रिॲक्शन आणि कोल्बे सिंथेसिसमध्ये आपल्याला ऑर्थो डायरेक्टिंग हा मेजर प्रोडक्ट मिळणार आणि पॅरा डायरेक्टिंग हा काय मिळणार आहे, मायनर मिळणार आहे. ऑर्थो डायरेक्टिंग हा काय मिळणार आहे, मेजर मिळणार आहे आणि पॅरा डायरेक्टिंग हा काय मिळणार आहे, मायनर मिळणार. का मिळणार त्याचा आन्सर त्याच वेळी देते. का मिळणार त्याचा आन्सर त्याच वेळी देते. आतापर्यंत आपल्याला पॅरा हे मेजर मिळत होते आणि ऑर्थो हे मायनर मिळत होते, पण फिनॉलच्या थोड्या रिॲक्शन्स मध्ये आपल्याला ऑर्थो मेजर मिळतील आणि पॅरा मायनर मिळतील. मग कधी कधी मिळतात, कुठे कुठे मिळणार हे सांगते. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिॲक्शन होतात फिनॉल्समध्ये, कारण C डबल बॉन्ड O कॅरेक्टर येतो, मग डबल बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत नाही. C डबल बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकत नाही, त्यामुळे न्यूक्लियोफिलिक म्हणजे COH बॉन्ड इथं ब्रेक होत नाही. पण सिस्टीमच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समुळे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते आणि त्या पोझिशनचा CH बॉन्ड काय होणार आहे, बॉन्ड ब्रेक तिथले इझिली होऊ शकतो आणि तिथला H रिप्लेस होऊन H+ आहे ना, इलेक्ट्रोफाईल प्लस इलेक्ट्रोफाईल, मग H+ रिप्लेस होऊन दुसरा कोणता तरी इलेक्ट्रोफाईल काय होऊ शकतो तर सबस्टिट्यूट होऊ शकतो. हे समजलं का बघा. ओके, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल मध्ये रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड बघितला. आता रिॲक्शन्स C-OH बॉन्ड तर ब्रेक होत नाही, तर आपण नेक्स्ट रिॲक्शन कोणतं बघणार आहे, सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. कोणते रिॲक्शन्स बघणार आहे आपण, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये बघा काय, जेव्हा आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो सगळ्यात पहिला बघूया हॅलोजिनेशन. सगळ्यात पहिला आपण काय बघूया, हॅलोजिनेशन. आता हॅलोजिनेशन मध्ये तर हॅलोजन कोणता घेते मी, ब्रोमीन घेते, म्हणून इथे काय लिहिते, ब्रोमिनेशन. हॅलोजिनेशन मध्ये हॅलोजन कोणता घेते, ब्रोमीन घेते, म्हणून तिथं काय लिहिते, ब्रोमिनेशन. आता बघा, ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल takes place under two different conditions.
bromination of phenol takes place under two different conditions. Okay, so bromination सगळ्यात पहिला घेऊया. bromination in presence of solvent like carbon tetrachloride or carbon disulfide at 0 degree Celsius. At 0 degree Celsius, 0 degree Celsius म्हणजे 273 Kelvin. That is mild conditions. Under which conditions? Under mild conditions. Under what conditions? Mild conditions. Here go. Halogenation, that is bromination. Bromination of phenol takes place under two different conditions. त्यातली पहिली condition काय आहे? Bromination in presence of solvent like carbon tetrachloride or carbon disulfide at 0 degree Celsius. 0 degree Celsius म्हणजे किती केल्विन? तर 273 केल्विन. माइल्ड कंडिशन्स. माइल्ड कंडिशन्स आहेत, सॉफ्ट कंडिशन्स आहेत. तर काय असतं बघा की when phenol is treated with bromine Br2, when phenol is treated with bromine in presence of solvents like carbon disulfide or carbon tetrachloride at what Kelvin? At 273 Kelvin. At what Kelvin? At 273 Kelvin. आता काय होणार आहे? फिनॉल्स हे कसे असतात? ऑर्थो डायरेक्टिंग आणि काय असतात? पॅरा डायरेक्टिंग असतात. त्यामुळे आपल्याला दोन प्रोडक्ट मिळणार. इथं OH, इथं ब्रोमिन जॉईन होईल ऑर्थो पोझिशनला. ठीक आहे. नेक्स्ट इथं परत OH आणि इथं ब्रोमिन कोणत्या पोझिशनला जॉईन होणार आहे? पॅरा पोझिशनला. आता एक लक्षात घ्या की इथं रिप्लेस कोण जाणार? इथं पण हायड्रोजन रिप्लेस जाणार, इथं पण हायड्रोजन रिप्लेस जाणार. म्हणजे बाहेर काय पडणार? HBr. बाहेर काय पडणार? HBr. आता ह्याची नाव बघा. ह्याचं काय आहे? पॅरा ब्रोमोफिनॉल. आणि हा मेजर असतो. ह्या केस मध्ये हा मेजर असतो कारण का OH आणि Br दोन्ही न्यूक्लियोफाइल आहेत. जर दोन न्यूक्लियोफाइल जवळ आले तर रिपल्शन होतं. बघा, दोन न्यूक्लियोफाइल जवळ आले तर रिपल्शन. आता ब्रोमिन तो जॉईन झाला, तो प्लस म्हणून जॉईन झाला, पण जेव्हा तो जॉईन झाला कार्बनला जॉईन झाला तर कार्बन प्लस आणि ब्रोमिन मायनस. ब्रोमिन जॉईन झाल्यानंतर ना ब्रोमिनवर न्यूक्लियोफाइल, ब्रोमिन पण न्यूक्लियोफाइल आहे, OH पण न्यूक्लियोफाइल आहे. मग दोघं न्यूक्लियोफाइल असल्यामुळे काय असणार आहे? दोन्ही न्यूक्लियोफाइल असल्यामुळे जर दोन न्यूक्लियोफाइल जवळ आले तर रिपल्शन होणार आहे. मग रिपल्शन असेल तर स्टॅबिलिटी कमी होणार, अनस्टेबल होणार. मग स्टॅबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी OH आणि Br जेवढे दूर होतील ते जास्त मॅक्झिमम होतील, कारण मिनिमम रिपल्शन मॅक्झिमम काय असते? स्टॅबिलिटी. बघा जवळ आले तर हे बघा ही दोघं जवळ आहे, इथं रिपल्शन जास्त असणार आहे, स्टॅबिलिटी कमी असणार आहे, त्यामुळे हा प्रोडक्ट जास्त फॉर्म होणार नाही. म्हणजे कोण? ऑर्थो ब्रोमोफिनॉल हा जास्त फॉर्म होणार नाही. हा काय येणार आहे? मायनर. मायनर किती टक्के? मी म्हणते 20%. आणि हा मेजर पॅरा ब्रोमोफिनॉल फॉर्म झाला आहे तर हा किती होणार आहे? तर 80%. ठीक आहे. आता परत लॉजिक सेम ठेवा. जेव्हा मी हा फिनॉल म्हणते तर तो 1 मोल आहे. 1 मोल आहे म्हणजे 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ फिनॉल्स आहेत. मग 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ फिनॉल्स जर असतील तर त्यातले बघा 20% मध्ये ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस होणार आहे. त्यामध्ये 20% ऑर्थो, हा O म्हणजे ऑर्थो आहे, ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन काय होणार? रिप्लेस होणार. आणि 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स मध्ये 80% पॅरा पोझिशनचे काय रिप्लेस होणार आहेत? तर हायड्रोजन रिप्लेस होणार आहेत. मी काय म्हटलं बघा, 6.022 into 10⁻23 मॉलिक्युल्स आहेत, त्यामध्ये 20% ऑर्थो पोझिशन, 20% ऑर्थो पोझिशनचे हायड्रोजन रिप्लेस होणार आणि 80% पॅरा पोझिशनचे हायड्रोजन रिप्लेस होणार. मग 20 + 80 किती झाले? 100%. म्हणजे हायड्रोजन निघताना किती मिळत आहे? 100%. म्हणजे 1 मोल. म्हणजे 20% म्हणजे 6.022 into 10⁻23 पार्टिकल मधले 20% ह्यातले 20% हायड्रोजन ह्या पोझिशन्स पासून निघाले आणि 6.022 into 10⁻23 पार्टिकल्स मधल्या 80% पॅरा पोझिशनचे हायड्रोजन इथून निघाले.
ह्या पोझिशन मधून निघाले. मग ह्या जर दोन्ही पोझिशनला जर निघत असतील तर टोटल तर सेम येणार. मग त्या 20% ब्रोमीन, हे 1 मोल ऑफ ब्रोमीन आहे, म्हणजे ब्रोमीन पण किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, 6.022 × 10⁻23 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत. मग ह्या 1 मोल मध्ये म्हणजे 6.022 × 10⁻23 मध्ये 20% हायड्रोजन जिथून निघाले ऑर्थो पोझिशन मधून, त्या ऑर्थो पोझिशनला ब्रोमीन जॉईन होईल 20%. राहिलेला 80% ब्रोमीन कोणत्या पोझिशनला जॉईन होईल तर पॅरा पोझिशन. कोणत्या पोझिशनला, पॅरा पोझिशनला. समजतंय का बघा. हॅलोजिनेशन ऑफ ब्रोमीन. Bromination of phenol takes place under 2 different conditions. First one is bromination in presence of solvent like carbon disulfide or carbon tetrachloride at 0 degree Celsius, that is 273 Kelvin, that is under mild condition. So when phenol is reacted with bromine, when phenol is reacted with bromine in presence of solvent, organic solvents like carbon disulfide and carbon tetrachloride at 273 Kelvin, that is 0 degree Celsius, that is under mild conditions, it gives a mixture of orthobromophenol and parabromophenol, where parabromophenol is a major product and orthobromophenol is a minor product. Where parabromophenol is a major product and orthobromophenol is what, minor product. Now see next, second condition, bromination in the presence of bromine water. Bromination in presence of bromine water at room temperature. Room temperature म्हणजे किती डिग्री असते, मोस्टली 25 डिग्री सेल्सियस, that is 298 Kelvin. At room temperature, that is 25 degrees Celsius, okay, that is 298 Kelvin, that is under drastic conditions. Under what conditions? Under drastic conditions. So bromination in presence of what, bromine water at room temperature at 25 degrees Celsius, that is 298 Kelvin, under what, drastic conditions. Under what, drastic conditions. So here when phenol, बघा हा जो फिनॉल आहे, या फिनॉलला आपण ब्रोमीन बरोबर रिॲक्ट करतो तेव्हा 3Br घ्यायचं. ड्रास्टिक कंडिशन्स आहेत. कोणते कंडिशन्स आहेत, ड्रास्टिक कंडिशन्स मध्ये 3 ब्रोमीन घेतो इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, ब्रोमीन वॉटर. जेव्हा फिनॉल ब्रोमीन वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा रिॲक्ट करतो ॲट व्हॉट केल्विन, ॲट 298 केल्विन, दॅट इज 25 डिग्री सेल्सियस, जर जो प्रोडक्ट आपल्याला मिळतो तो कोणता मिळतो, हा आपण बघितलेलाही आहे डिफरन्स मध्ये, OH 2,4,6. बघा ह्या फिनॉलला नंबरिंग दिला 1 2 3 4 5, इथं 6 दिलं, तर आपल्याला काय मिळतं 2,4,6 डॅश काय मिळतं तर ट्राय ब्रोमोफिनॉल. मग 3 पोझिशनचे हायड्रोजन निघाले आणि 3 ब्रोमीन आले. टोटल ब्रोमीन्स आहेत 3 2 6, मग 3 हायड्रोजन 3 ब्रोमीन 3 HBr. 3 हायड्रोजन 3 ब्रोमीन काय असणार आहे, 3 काय येणार आहे HBr. So when phenol is treated with bromine in presence of bromine water at 298 Kelvin, it gives 2,4,6 dash 2,4,6 dash tribromophenol. काय देतं, ट्रायब्रोमोफिनॉल. ही रिॲक्शन समजली का बघा. पण जेव्हा 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल देतं ते रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ब्रोमीन वॉटर होतं ॲट 298 केल्विन, म्हणजे रूम टेम्परेचरला ॲक्च्युली. आणि जी रूम टेम्परेचरला कंडिशन आपण ह्या कंडिशन मध्ये म्हणतो तर ती ड्रास्टिक कंडिशन असते. कोणती कंडिशन असते, ड्रास्टिक कंडिशन. आणि हा जो 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल मिळतो हा व्हाईट प्रेसिपिटेट असतो. कोणता असतो, व्हाईट प्रेसिपिटेट. आपण हे पण बघितलेली बघा, डिफरन्शिएशन डिस्टिंग्विशिंग रिॲक्शन पण बघितलेली की अल्कोहोल काय होत नाही, अल्कोहोल ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन व्हाईट प्रेसिपिटेट देत नाही. म्हणजे अल्कोहोल ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाही, पण फिनॉल ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन काय देतात 2,4,6 डॅश काय देतात ट्रायब्रोमोफिनॉल, जो की व्हाईट प्रेसिपिटेट आहे. ही रिॲक्शन अंडर ड्रास्टिक कंडिशन्स झाली. ही रिॲक्शन्स अंडर माइल्ड कंडिशन्स
माइल्ड कंडिशन्स म्हणजे लो टेम्परेचर दॅट इज 273 केल्विन आणि ड्रास्टिक कंडिशन्स म्हणजे 298 केल्विन दॅट इज 25 डिग्री सेल्सिअस. समजलं का बघा? समजलं का बघा हा पार्ट? ओके, इथे लक्ष द्या की आपण हॅलोजिनेशन मध्ये पहिला हॅलोजिनेशन बघितलेलं होतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये, नंतर काय बघितलेलं होतं नायट्रेशन बघितलेलं. इथे सेम बघायचं आहे, परत आता काय बघायचं आहे नायट्रेशन बघायचं आहे. मग बघा सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कोणती आहे तर नायट्रेशन. नायट्रेशन मध्ये आपण काय लिहितो रिप्लेसमेंट ऑफ one or more hydrogen atom of phenol by NO2 group, याला आपण काय म्हणतो नायट्रेशन. आता जसं ब्रोमिनेशन 2 डिफरंट कंडिशनला होत होतं तसं नायट्रेशन ही 2 डिफरंट कंडिशनला होतं. जसं ब्रोमिनेशन 2 डिफरंट कंडिशनला होत होतं तसं नायट्रेशन ही 2 डिफरंट कंडिशनला होतं. मग पहिला लिहा नायट्रेशन what using dilute HNO3, nitrations using dilute HNO3 at room temperature. room temperature that is 298 Kelvin. आणि ही जी dilute HNO3 ही जी कंडिशन आहे कसली कंडिशन आहे तर माइल्ड कंडिशन. ही कसली कंडिशन आहे तर माइल्ड कंडिशन आहे. तर बघा नायट्रेशन using dilute HNO3 at room temperature that is at 298 Kelvin, mild conditions. यामध्ये रिएक्शन बघा हा NO2 प्लस आहे. नाइट्रिक ऍसिड लिहिताना डायल्यूट नाइट्रिक ऍसिड लिहिताना कसं लिहिला डायल्यूट HNO3 लिहिताना कसं लिहिला OH मायनस आणि NO2 काय लिहिला प्लस. तर when dilute nitric acid is treated with phenol at 298 Kelvin. Just one second. Okay. Nitration using dilute HNO3 at room temperature at 298 Kelvin. काय होते बघा हा जो प्रोडक्ट येतो परत ऑर्थो सबस्टिट्यूटिंग असतो आणि काय असतो पॅरा सबस्टिट्यूटिंग. प्रोडक्ट जो आपल्याला मिळतो काय मिळतो ऑर्थोनी कोणता मिळतो तर पॅरा सबस्टिट्यूटिंग मिळतो. म्हणजे ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप रिप्लेस होतो आणि पॅरा पोझिशनलाही NO2 ग्रुप रिप्लेस होतो. इथं बघा हा HNO3 जो असतो हा HNO3 लिहिताना काय लिहायचा OH काय लिहायचा मायनस आणि NO2 काय लिहायचा प्लस. ओके नाउ हा इथं आहे ओके NO2 हा जो इथं लिहिणार आहे इथं OH आहे तसं राहणार आहे. एक कोणत्या पोझिशनला जॉईन होणार आहे ऑर्थो पोझिशनला NO2 जॉईन होणार आणि एक NO2 आहे तो कोणत्या पोझिशनला जॉईन होणार आहे पॅरा पोझिशनला. म्हणजे इथं OH आणि इथं काय येणार आहे NO2 हा पॅरा पोझिशन. मग हा कोण फॉर्म झाला पॅरा नायट्रो काय झाला तर फिनॉल आणि हा कोण असणार आहे तर ऑर्थो नायट्रो काय असणार आहे तर फिनॉल असणार. मी तुम्हाला म्हटलेलं की सम केसेस जेव्हा फिनॉलचे रिएक्शन होते त्यावेळी सम केसेस मध्ये तुम्हाला काय मिळेल की ऑर्थो हा प्रोडक्ट मेजर मिळेल आणि पॅरा हा प्रोडक्ट काय मिळेल तर मायनर मिळेल. ऑर्थो हा प्रोडक्ट काय मिळेल मेजर मिळेल आणि पॅरा हा प्रोडक्ट काय मिळेल मायनर मिळेल. जो हा ऑर्थो नायट्रोफिनॉल आहे हा NO2 जो आहे हा N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय असतो मायनस असतो काय. ठीक आहे मग याचा जवळ आहे बघा हा O आणि हा काय आहे H आहे. तर हा प्लस असतो आणि हा नायट्रोजन हा इलेक्ट्रोनेगेटिव्ह मधला एक आहे. नायट्रोजन ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे खूप इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम्स आहेत आणि हे इलेक्ट्रोनेगेटिव्ह
निगेटिव्ह ॲटम्स काय करतात तर हायड्रोजन बॉन्डिंग करतात आणि ह्या केसमध्येही सेम होतो की हा नायट्रोजन तुम्हाला समजण्यासाठी मी दाखवते हा जो नायट्रोजन आहे ह्या ऑक्सिजन बरोबर काय करतं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतं. हा नायट्रोजन NO2 मधला जो नायट्रोजन आहे हा OH हायड्रोजन बरोबर काय करतो हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो. तर ह्याला कोणता बॉन्डिंग म्हणतात इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे मॉलिक्यूल मध्ये ड्यू टू इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ही काय करते स्टॅबिलिटी काय करत असते इन्क्रीज करत असते. बघा ऑर्थो पोझिशनला जो NO2 जॉईन झालाय तो असा असतो N डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड O मायनस असतो. तर हा नायट्रोजन जो आहे हा हायड्रोजनला काय करतो अट्रॅक्ट करतो. नायट्रोजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह खूप जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह हायड्रोजन खूप जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मग हे दोन जवळ असल्यामुळे ह्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर इंट्रा बघा म्हटलं इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होतं आणि त्या इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे आपल्याला ऑर्थोनायट्रोफिनॉल हा काय मिळतो मेजर प्रोडक्ट मिळतो. ऑर्थोनायट्रोफिनॉल आपल्याला काय मिळतो मेजर प्रोडक्ट मिळतो आणि पॅरानायट्रोफिनॉल हा आपल्याला काय मिळतो तर मायनर प्रोडक्ट मिळतो. ऑर्थोनायट्रोफिनॉल हा काय मिळतो मेजर आणि पॅरानायट्रोफिनॉल हा आपल्याला काय मिळणार आहे तर मायनर. बघा पॅरानायट्रोफिनॉल मायनर मिळण्याचं रिझन आहे की NO2 आणि OH खूप दूर आहेत आणि तसं कन्सिडर केलं तर N हा न्यूक्लिओफिलिक असतो सॉरी इलेक्ट्रोफिलिक असतो. तर हा जेव्हा नायट्रोजन आणि हायड्रोजन कंपेअर करतो तर नायट्रोजन मायनस आणि हायड्रोजन काय येतो प्लस आणि यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होते. ड्यू टू इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग orthonitrophenol we get it as a major product and paranitrophenol we get it as a minor product. Now thus what happens when a phenol बघा मी शब्द जे सांगते ते लक्षात घ्या. when a phenol is treated with dilute nitric acid at 298 Kelvin it gives a mixture of orthonitrophenol and paranitrophenol. It gives a mixture of orthonitrophenol and paranitrophenol. हा ऑर्थोनायट्रोफिनॉल हा मोर व्होलेटाइल असतो म्हणजे आरामात उडून जाऊ शकतो. ऑर्थोनायट्रोफिनॉल हा कसा असतो मोर व्होलेटाइल म्हणजे आरामात उडून जातो आणि पॅरानायट्रोफिनॉल हा काय असतो लेस व्होलेटाइल असतो. काय असतो हा लेस व्होलेटाइल असतो. बघा ऑर्थोनायट्रोफिनॉल हा मोर व्होलेटाइल आहे आणि पॅरानायट्रोफिनॉल हा काय आहे लेस व्होलेटाइल आहे. नाउ टू सेपरेट orthonitrophenol and paranitrophenol we use steam distillation. आपण काय वापरतो स्टीम डिस्टिलेशन वापरतो. डिस्टिलेशन म्हणजे काय डिपेंडिंग अपॉन डिफरंट बॉइलिंग पॉइंट आपण मिक्सचर्स काय करतो सेपरेट करतो. जेव्हा रिएक्शन होणार आहे डायल्यूट नायट्रिक ऍसिड ॲट रूम टेम्परेचर 298 केल्विनला रिॲक्ट होणार आहे फिनॉल बरोबर तर आपल्याला मिक्सचर मिळणार ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि एक मिळणार पॅरानायट्रोफिनॉल. ऑर्थोनायट्रोफिनॉल हा आपल्याला मेजर प्रोडक्ट मिळणार ड्यू टू इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग मुळे हा मोर व्होलेटाइल असतो म्हणजे इझिली उडून जाऊ शकतो आणि पॅरानायट्रोफिनॉल हा लेस व्होलेटाइल असतो. मग हा जो मिक्सचर आहे ऑर्थोनायट्रोफिनॉल आणि पॅरानायट्रोफिनॉल हा आपण काय करू शकतो सेपरेट करू शकतो. कसं सेपरेट करू शकतो टू सेपरेट ऑर्थोनायट्रोफिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल वी यूज स्टीम डिस्टिलेशन. मग जो कमी व्होलेटाइल जो जास्त व्होलेटाइल आहे मोर व्होलेटाइल आहे पहिला सेपरेट होणार म्हणजे ऑर्थोनायट्रोफिनॉल पहिला बाहेर पडतो आणि मग काय सेपरेट होतो तर पॅरानायट्रोफिनॉल. मग काय सेपरेट होतो तर पॅरानायट्रोफिनॉल. मग काय सेपरेट होतो पॅरानायट्रोफिनॉल. मग कोण सेपरेट होतो तर पॅरानायट्रो कोण होतो तर फिनॉल. आता बघा नेक्स्ट ऑर्थोनायट्रोफिनॉल पॅरानायट्रोफिनॉल. पहिली कंडिशन होती नायट्रेशन युजिंग डायल्यूट नायट्रिक ऍसिड ॲट रूम टेम्परेचर. नेक्स्ट लाईनचं नायट्रेशन using concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid at room temperature.
ही रिॲक्शन कुठे होते तर रूम टेम्परेचरला होते. बघा ही जेव्हा रिॲक्शन रूम टेम्परेचरला होते पण इथं आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड काय वापरतोय सल्फ्युरिक ॲसिड, म्हणजे ही ड्रास्टिक कंडिशन आहे बाळांनो. ही कसली कंडिशन्स आहे अंडर ड्रास्टिक कंडिशन. अंडर व्हॉट कंडिशन्स अंडर ड्रास्टिक कंडिशन. सो काय होतं बघा nitrations using concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid at room temperature. This is a drastic condition. मग इथं रिॲक्शन काय होते बघा, इथं रिॲक्शन काय होते बघा when phenol is treated with concentrated nitric acid, that is OHNO2. concentrated nitric acid OHNO2. nitric acid लिहिताना OH मायनस आणि NO2 काय लिहायचं प्लस. मग NO2 प्लस हा जो आहे इलेक्ट्रोफाइल आहे, NO2 प्लस जो आहे हा इलेक्ट्रोफाइल आहे इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड व्हॉट सल्फ्युरिक ॲसिड. टेम्परेचर ॲट रूम टेम्परेचर दॅट इज 298 केल्विन रिॲक्शन घडते. ओके, इथं बघा द मिक्सचर ऑफ concentrated nitric acid and concentrated sulfuric acid is called as a nitrating mixture. कसला मिक्सचर म्हटला जातो आपण ह्याला कोणता मिक्सचर म्हणतो तर नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतो. सो मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड गिव्स अ नायट्रेटिंग मिक्सचर. ओके, सेकंड कंडिशन काय आहे नायट्रेशन युजिंग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड in presence of concentrated sulfuric acid at room temperature. आणि ही कसली कंडिशन आहे ड्रास्टिक कंडिशन आहे. using dilute nitric acid at room temperature ही माइल्ड कंडिशन होती, पण using concentrated sulfuric acid using concentrated nitric acid at room temperature using dilute nitric acid, what using dilute nitric acid at room temperature ही माइल्ड कंडिशन आहे, पण using concentrated nitric acid at room temperature ही ड्रास्टिक कंडिशन आहे. तर ह्या केस मध्ये काय होतं बघा दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या पोझिशनचे हा काय आहे OH आहे. मग इथला NO2 आणि इथला काय तर NO2 हा काय होतो रिमूव्ह होतो. म्हणजे इथे 3 हायड्रोजन काय होतात रिमूव्ह होतात. 3 हायड्रोजन म्हणजे OH NO3 किती घ्यायला पाहिजे 3 OH NO2 घ्यायला पाहिजे. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल किती बाहेर पडतात तर 3H2. वॉटर मॉलिक्यूल किती बाहेर पडतात 3H2 बाहेर पडतात. मग आपल्याला मिळताना काय मिळतात 2,4,6 डॅश ट्राय नायट्रोफिनॉल. 2,4,6 डॅश ट्राय नायट्रोफिनॉल ह्याला आपण कसला ॲसिड म्हणतो पिक्रिक ॲसिड. ह्याला आपण कोणता ॲसिड म्हणतो पिक्रिक ॲसिड. कोणता ॲसिड आहे हा पिक्रिक ॲसिड. बघा नायट्रेशन युजिंग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट रूम टेम्परेचर अंडर ड्रास्टिक कंडिशन. सो when phenol is treated with concentrated nitric acid in presence of concentrated sulfuric acid at 298 Kelvin, it gives 2,4,6. Half 1, half 2, half 3, half 4, half 5, half 6. It gives 2,4,6 dash trinitrophenol, that is picric acid. That is what? Picric acid म्हणजे ड्रास्टिक कंडिशनला 3 हायड्रोजन ॲटम्स रिप्लेस होतात आणि 3 NO2 येतात. माइल्ड कंडिशन्सला काय तर 6.022 into 10⁻23 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कन्सिडर करायचे. 6.022 into 10⁻23 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कन्सिडर करायचे. त्या 6.022 into 10⁻23 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये 70% ऑर्थो पोझिशनचे हायड्रोजन रिप्लेस होणार आणि 30% पॅरा पोझिशनचे हायड्रोजन रिप्लेस होणार. कशानं तर NO2 न, कशानं तर NO2. मग टोटल झाले 100%. मग बाहेर जो बाय प्रोडक्ट आपल्याला इथं मिळणार आहे तो काय मिळणार आहे H2O. इथं बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे H2O. रिॲक्शन्स बघा दोन्ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स बघतोय. त्यामध्ये आपण पहिला बघितला ब्रोमिनेशन दॅट इज हॅलोजिनेशन. दुसरा बघितला नायट्रेशन. दुसरा कोणता बघितला नायट्रेशन. आपण असंही म्हणू शकतो when phenol is treated with nitrating mixture. nitrating mixture म्हणजे concentrated nitric acid to concentrated sulfuric acid आणि
आणि नायट्रिक ऍसिड टू सल्फ्युरिक ऍसिड हा जो रेशो असतो 1:1 म्हणजे जेवढे नायट्रिक ऍसिडचे मोल असतात तेवढेच काय असतात तर सल्फ्युरिक ऍसिडचे काय असतात तर मोल असतात. जेवढे नायट्रिक ऍसिडचे मोल असतात तेवढेच काय असतात तर सल्फ्युरिक ऍसिडचे काय असतात मोल असतात. रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा. आता नेक्स्ट बघूया सल्फोनेशन. नेक्स्ट बघूया सल्फोनेशन. आता सल्फोनेशन मध्ये आपण काय म्हणतो, सल्फोनेशन म्हणजे हे बघा हा असतो असं OH SO3H. सल्फ्युरिक ऍसिड जो असतो H2SO4 जो असतो हा आपण कसं लिहितो OH SO3H. हा सल्फोनिक ग्रुप आहे. हा कोणता ग्रुप आहे तर सल्फोनिक ग्रुप आहे. सल्फोनेशन मध्ये काय रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम by replacement of hydrogen atom by sulfonic group, by sulfonic group is called what, is called sulfonation, is called what, sulfonation. आता बघा सल्फोनेशन पण दोन कंडिशन अंडर होतो. सल्फोनेशन पण किती कंडिशन अंडर होतो, दोन कंडिशन अंडर होतो. पहिली कंडिशन बघा, रिएक्शन ऑफ फिनॉल with concentrated sulfuric acid at 298 Kelvin, that is room temperature. Concentrated sulfuric acid at room temperature. सल्फोनेशन पण होताना किती केसेस मध्ये होतो, सल्फोनेशन पण घडताना किती केसेस मध्ये घडतो, दोन. पहिली केस आहे रिएक्शन ऑफ फिनॉल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट 298 केल्विन. 298 केल्विन दॅट इज रूम टेम्परेचर. तर बघा when a phenol is treated with sulfuric acid OH SO3H, that is OH minus आणि SO3H काय आहे प्लस. हे बघा जेव्हा 298 केल्विन असते म्हणजे जेव्हा रूम टेम्परेचर असते तेव्हा ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन ॲटम काय होत असतो, रिप्लेस होत असतो. इथं आपल्याला एकच प्रोडक्ट मिळतो ऑर्थो, काय OH आणि इथं काय मिळतं तर SO3H प्लस. आता एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि एक OH, एक हायड्रोजन आणि एक OH म्हणजे H2O, एक मोल ऑफ हायड्रोजन आणि एक मोल ऑफ OH म्हणजे H2O फॉर्म झाला. मग हा आता एक लक्षात घ्या की सल्फ्युरिक ऍसिड हे सगळ्यात रिॲक्टिव्ह ऍसिड आहे. सल्फ्युरिक ऍसिड हा सगळ्यात काय आहे रिॲक्टिव्ह ऍसिड आहे. मग सल्फ्युरिक ऍसिड हा सगळ्यात रिॲक्टिव्ह ऍसिड असल्यामुळे जो काय नाव येतो, जो मोर रिॲक्टिव्ह आहे त्यावर नाव येते, एंडिंग त्या नावावर होतं. मग इथं सबस्टिट्यूएंट OH ग्रुप असतो. सबस्टिट्यूएंट कोणता ग्रुप असतो तर OH ग्रुप असतो. मग इथं आपण काय म्हणणार आहे, ह्याचं नाव काय लिहिणार आहे, ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन, सॉरी ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन. हायड्रॉक्सी हा सबस्टिट्यूएंट हायड्रॉक्सी येतो. ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, एकच प्रोडक्ट मिळतो. बघा रिएक्शन ऑफ फिनॉल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट 298 केल्विन दॅट इज रूम टेम्परेचरला काय होतं OH ॲट रूम टेम्परेचर रिएक्शन होत आहे 298 केल्विन. हा कोण आहे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आहे OH SO3H. तर when phenol is treated with concentrated sulfuric acid at 298 Kelvin it gives orthohydroxy. बघा मी म्हटलं की सल्फोनिक हा जो बेन्झीन सल्फोनिक ग्रुप हा मेन झाला, आता हा OH ग्रुप सबस्टिट्यूएंट झाला म्हणजे ह्याचं काय नाव आहे ऑर्थो हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, किंवा ह्याला 1 द्यायला 2 द्या तर 2' हायड्रॉक्सी पण लिहू शकतो. 2' हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक काय लिहू शकतो तर ऍसिड. ऑर्थो हायड्रॉक्सी आपण काय लिहू शकतो बेन्झीन सल्फोनिक काय लिहू शकतो तर ऍसिड. आता नेक्स्ट बघा, जसं रिएक्शन ऑफ फिनॉल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट 298 केल्विन घेतलं तसं
phenol, reaction of phenol with concentrated sulfuric acid at 100 degrees Celsius, that is 373 Kelvin, हाय टेम्परेचर. एक लक्षात घ्या की ही माइल्ड कंडिशन आहे. ही कसली कंडिशन आहे? माइल्ड कंडिशन आहे. मग 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे म्हणजे हा काय आहे तर ड्रास्टिक कंडिशन. कोणती कंडिशन आहे? ड्रास्टिक कंडिशन. सो रिएक्शन ऑफ फिनॉल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट 100 डिग्री सेल्सिअस काय देणार आहे बघा, हा OH आहे. When phenol is treated with sulfuric acid, that is OH SO3H, OH minus and SO3H काय असणार आहे प्लस, at 373 Kelvin. किती केल्विन? हाय टेम्परेचर ॲट 373 केल्विन. जर मला ह्या केसमध्ये ऑर्थो मिळतोय तर ह्या केसमध्ये काय मिळणार आहे? पॅरा. OH इथं काय मिळणार आहे? SO3H आणि बाय प्रोडक्ट काय मिळणार? H2. बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे तर H2O. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. पॅरा हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. इथं हा मेन झाला म्हणजे हा 1 2 3 आणि हा काय झाला 4, म्हणजे 4- हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक काय झालं? रिएक्शन ऑफ फिनॉल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट काय झालं 298 केल्विन झालं, माइल्ड कंडिशन्स. आणि रिएक्शन ऑफ फिनॉल विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ॲट 100 डिग्री सेल्सिअस, दॅट इज 373 केल्विन. तर माइल्ड कंडिशनला ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस होतो आणि SO3H येतो. आणि हाय टेम्परेचरला पॅरा पोझिशनचा काय होतो? SO3. मग रिप्लेस झाल्यानंतर ना SO3 आणि बेन्झीन ग्रुप मेन होतो आणि OH काय होतो? सबस्टिट्यूएंट. SO3H काय होतं? मेन होतो आणि OH काय होतं तर सबस्टिट्यूएंट होतो. हे झालं का बघा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. पुढचे जे काही रिएक्शन्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला घेतील. समजले का बघा तुम्हाला?